सध्या डिजिटल युग चालू असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण चालू झाले, त्यामुळे हळूहळू विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्याची सवय जडली आहे। शाळेतून घरी आल्यानंतर बरेचसे विद्यार्थी मोबाईलमध्ये गुरफटले असून त्यांना भौगोलिक परिस्थितीचा विसर पडत आहे। शालेय विद्यार्थ्यांना श्रमदान, कार्यानुभव, जीवन कौशल्य विकास या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक परिस्थितीचा व भौगोलिक स्थितीचा अनुभव मिळावा यासाठी श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण व जीवन कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात येत आहे। शाळेकडून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात। सध्या शाळेच्या वरच्या मजल्यावर बांधकाम चालू असून विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत आहेत। जीवन कौशल्य विकास या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरवता यावेत यासाठी शिक्षक देखील मार्गदर्शन करत आहेत। या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याने पालकवर्गाने देखील शालेय उपक्रमाचे कौतुक केले, तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व गेली 4 ते 5 वर्ष आम्ही आमच्या शाळेमध्ये जीवन कौशल्य हा उपक्रम राबवित आहोत। शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव माननीय श्री तुषार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आम्ही हा उपक्रम 2020 पासून यशस्वीरित्या राबवत आहोत। याच्यामध्ये मुलांनी अगदी छोटी छोटी कामं करणं, घरातील कपड्यांच्या घड्या घालणं, भांडी लावणं किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, अगदी अडचणीच्या वेळेला जरा घरात कोण नसेल तर कुकर लावता येणं, ही छोटी छोटी कामं मुलांना सांगितली जातात। त्यासाठी आम्ही संस्थेचा असा एक अभ्यासक्रमसुद्धा तयार केलेला आहे। 5वी, 6वी, 7वीसाठी हा अभ्यासक्रम एक तयार केलेला आहे संस्थेच्या माध्यमातून। तर ही छोटी छोटी कामं मुलांना सांगितली जातात आणि लहानपणापासूनच त्यांना श्रमदानाचं महत्त्व कळावं यासाठी शाळेमध्ये सुद्धा बरेच उपक्रम त्यांच्याकडून करून घेतले जातात। मी यशवंत गायकवाड, पर्यवेक्षक श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा। कोरोना काळामध्ये आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या सूचनेनुसार आमच्या विद्यालयामध्ये जीवन कौशल्य नावाचा विषय सुरू करण्यात आला। आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक वसावे सर आणि जीवन कौशल्य विकासच्या प्रमुख देशमुख मॅडम यांच्यामार्फत हा विषय आमच्या शाळेमध्ये सुरू असतो। यामध्ये मुलांना विशिष्ट असं कौशल्य प्राप्त करता यावं, मुलांना स्वतः स्वयंपूर्तीनं कोणतंही कौशल्य मिळवता यावं यासाठी खऱ्या अर्थानं हा विषय सुरू करण्यात आलेला आहे। अचानक एखादं संकट कुटुंबावर निर्माण झालं, एखादा कोरोनासारखा आजार निर्माण झाला तर आपली मुलं सक्षम राहिली पाहिजेत। शाळेच्या कुठल्याही मुलांना कोणती गोष्ट येत नाही असं झालं नाही पाहिजे। किमान त्यांना स्वयंपाक बनवता आला पाहिजे, थोडा का होईना नाश्ता बनवता आला पाहिजे, स्वतःच्या जीवनात सक्षम करता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे। खऱ्या अर्थानं हा उद्देश घेऊन हा विषय आमच्या संस्थेने सुरू केलेला आहे। आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय तुषार पाटील सर या सर्व कौशल्याकडे अगदी बारकाईने लक्ष देत राहतात। नेमकं काय करतात मुलं, नेमकं मुलांनी काय केलं पाहिजे, शिक्षकांनी कसं राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आमची संस्था आम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणे करत राहते। आज आमच्या संस्थेच्या वरच्या मजल्याचं कामकाज सुरू आहे। स्लॅब आमचा जुना होता, मोडकळी चाला होता, त्यामुळे संस्थेनं आमच्या तो स्लॅब उतरून घेतलेला आहे। वजन कमी करावं इमारतीचा हा खरा उद्देश आहे। त्यातून मुलांनाही कळावं संस्था आणि शाळा आपल्यासाठी काय करते। आणि आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये वरच्या स्लॅब काढल्यानंतर त्या ठिकाणचं बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामासाठी विटा आणलेल्या होत्या संस्थेनं। त्या विटा स्वयंस्फूर्तीनं मुलांनी आम्हाला सहकार्य केलं आहे। शिक्षक, मुलं सर्वजण एकत्र येऊन ह्या श्रमदानाचं आम्ही काम करत आहोत। हा खरा उद्देश मुलांनी कमवावं शका योजनेतून मुलांनी काम करावं ह्या उद्देशातून सुरू केलेलं आहे। काय सांगशील तिथे की आम्ही आमच्या शाळेसाठी हा उपक्रम करतोय। आम्हाला हा उपक्रम करून खूप असे चांगले वाटते। जसं की आम्हाला ह्या उपक्रमामुळे काहीतरी नवीन काहीतरी आम्हाला भेटते, म्हणजे करायला भेटते। म्हणजे आम्ही आमच्या शाळेसाठी सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने करते आणि आम्हाला ह्याची सवय पण झाली आहे। आणि खरं म्हणायचं गेलं तर आम्हाला जसं सांगितले की शाळेत उपक्रम म्हणजे आपण जर घरी एकटे असेल तर आपण असं काय करावं लागेल की आपल्या घरातले आई वडील असे बाहेर गावी गेले असेल आणि आपण एकटंच घरात असेल तर आपण स्वयंपाक कसा करावा, आपल्याला जेवायला स्वतःसाठी आपण काय करावं हे सुद्धा आम्हाला या उपक्रमामुळे आपल्याला येते। आणि आमच्या वेण्या आम्हाला आधी स्वतःच्या वेण्या घालायला येत नव्हत्या। आम्हाला या उपक्रमामुळे आम्ही स्वतःसुद्धा वेण्या घालू शकतो। आम्हाला शाळेत सांगितलेलं होतं की वेण्या कशा स्वतःच्या घालाव्या। आमची आई जर घरी नसेल, एकटे जर असेल मग त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या वेण्या खूप चांगल्या पद्धतीनं घालतो। आणि खरं म्हणायचं गेलं तर स्वयंपाकसुद्धा आम्हाला नीट जमतो ह्या उपक्रमामुळे आणि आमच्या घरच्यांना सुद्धा मदत होते बऱ्यापैकी तरी।
आम्ही जीवन कौशल्य हा उपक्रम आमच्या शाळेत राबवतो. आम्हाला जीवन कौशल्याअंतर्गत आम्हाला आमची शाळा खूप उपक्रम सांगते. आम्ही ते करतो आणि आम्ही अशा उपक्रमाचे व्हिडिओ करून ही जीवन कौशल्याअंतर्गत देतो, पाठवतो शिक्षकांना. आणि या अंतर्गत आम्ही स्वतःच्या वेण्या घालणं आम्हाला शिक्षकांनी शिकवलं. आम्हाला वेगवेगळे असं उपक्रम करायला पण शिकवलं. आणि काहीही म्हणा की पदार्थ पोहे भेळ ते आम्हाला शाळेत करून घेतलं जातं. आणि एवढं म्हणायला गेलं तर आम्हाला जीवन कौशल्याअंतर्गत खूप काही शिकवलं. धन्यवाद. आमच्या शाळेत जीवन कौशल्य म्हणून उपक्रम आहे. त्या अंतर्गत आमच्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. म्हणजे पदार्थ कसे बनवायचे, म्हणजे गरजेच्या वेळेस आम्हाला काहीतरी करता यावं म्हणून आमच्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. आणि आमची शाळा म्हणजे पुढाकार घेत असते सगळ्या उपक्रमांमध्ये की विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अडचण येऊ नये त्यांना भविष्यात. त्यामुळं विविध उपक्रम लावत असते, जसं की पदार्थ बनवणं, आत्ता विटा हे करणं. तर हे आम्ही मनानं करतो आमच्या शाळेसाठी हे, की आत्ता वर्गाचं आमच्यावर बांधकाम चाललंय. तर आमच्या सरांनी आधी आम्हाला विचारलं होतं की वर तुम्ही म्हणजे येणार आहे का, म्हणजे कोण आजारी आहे का, जर त्यांना नाही असेल तर त्यांनी नका येऊ. पण आम्ही आमच्या मनानं आलो, कारण वरचं आत्ता बांधकाम चाललंय तर आम्हाला आमच्या शाळेसाठी हातभार लावता यावा म्हणून आम्ही आमच्या मनानं आलो. आमची म्हणजे शाळा ही श्रीपतराव हायस्कूल करंजेपेठ सातारा आहे. आणि या शाळेत जीवन कौशल्य हा उपक्रम मुलांसाठी खास करून असतो. आणि या उपक्रमात म्हणजे असं वरती आता बांधकाम चालू आहे, त्या बांधकामात आम्ही मदत करतोय. पण आम्हाला असं म्हणजे हे केलं नाही की आता तुम्ही यायलाच पाहिजे. जर आपल्याला यायचं असेल तर यावं लागतं आणि याचा उपयोग आपल्याला भविष्यात होणारच आहे. कारण आपण कधी कुठं ह्या कामासाठी गेलो तर आपल्याला ते नीट हे करता आलं पाहिजे. त्यासाठी हा म्हणजे आता ह्याच नाही तर ह्याच्या आधी आम्ही शाळेत भेळ वगैरे केलेले. म्हणजे हे का करतात ते आपण कधी कुठेतरी अडकलो तरी त्यात आपल्याला हे आलं पाहिजे. समजा आपल्या घरात कोणी नसेल तर आपण हे करू शकतो. किंवा आता समजा आता भेळ मानायची म्हटली तर आपल्या घरात साधे चिरमुरे वगैरे असतात, ते टाकून आम्ही आपलं एक टाईमच तरी अन्न खाऊ शकतो. मुलांना यातून एक स्वतःचं काम स्वतः करण्याचं हे स्वावलंबन आपण म्हणतो. यातून शिक्षणाचं स्वावलंबी शिक्षण, परत स्वतःची कामं स्वतः करणं, घरातल्या आईवडिलांना आपल्या पाहुणे रावळे आले तर त्यांचा आदरातिथ्य करणे, त्यांना पाणी चहा वगैरे विचारणं, हे सगळं शाळेमध्ये शिकवलं जातं. 8वी 9वीच्या मुलांना निव्वळ म्हणजे पोहे करणे, चहा करणे, परत बाहेरच्या लोकांवर कसं बोलणे, हे सगळं इथं शिकवलं जातं. आणि इथला शिक्षक स्टाफसुद्धा आपल्या म्हणजे मुलांवर अगदी घरातल्यांसारखं प्रेम करतो, त्यांना सर्व काही मदत करतो. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी ताकद आहे ती इथून मिळणार आहे अशी माझी अपेक्षा आहे. काय नाव आपलं? माझं नाव महेश नामदेव शेडगे. माझी दोन्ही मुलं इथंच आहेत. एक 10वी पासआउट झालेली आहे माझी कन्या आत्ता मागच्या वर्षी, आणि 5वी इयत्तेमध्ये आत्ता माझा मुलगा होता देवांश महेश शेडगे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.